पहा आयोजन कमिटीच्या माध्यमातून टीम प्रयागराज फायटर टीमला 2 धावांची पेनल्टी जाहीर करण्यात आलेली आहे. कारण आपण डिसिप्लिन राखला नाहीत. मॅच होऊन जवळजवळ 20 मिनिटं झालेली आहेत. आपली फिल्डिंग लावली गेली नाही आणि त्याचमुळे ही 2 धावांची पेनल्टी आपल्याला लावण्यात आलेली आहे. पहा आयोजन कमिटी या ठिकाणी सूचना करते आम्हाला की कदाचित 3 ओव्हरची मॅच केलेली जाईल, कारण 20 मिनिटं वाया गेलीत आपल्या. जशी मॅच संपते तसं आपण लगेच मैदानामध्ये एंट्री करायची असते. हे लीगचा आपल्याला फॉर्म्युला माहीत असायला हवा, कारण एवढ्या मोठ्या लीगमध्ये आपण केलत आहात. एक मोठी संधी आपल्यासाठी प्राप्त करण्यात आलेली आहे. वर्षभर कामाची दगदग, वेगळं टेन्शन आणि त्यामध्ये 2 दिवस आपल्यासाठी आपल्या ऑर्गनायझेशनने दिलेला आहे. त्याचा पुरेपूर वापर करून घ्या. एन्जॉय करा क्रिकेट. जे आले त्यांच्यासाठी आपण क्रिकेट खेळा, जे नाही आले त्यांना विसरून जा. कारण क्रिकेटला प्राधान्य, स्पर्धेला प्राधान्य देणं आवश्यक आहे. यस, 2 धावांची पेनल्टी आहे आपल्याला, याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे टीम प्रयागराज फायटर्स टीमला. आणि आपण ओनर पाहतो प्रोटॉन्स एक्झिम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे PB रविप्रसाद सर, त्याचबरोबर अरुण रविप्रसाद आणि किरण नाईकडे सर, या आहेत प्रोटॉन्स एक्झिम टीमचे ओनर्स. आणि त्याचबरोबर प्रयागराज फायटर टीमचे ओनर आपण पाहतोय संतोषजी शर्मा सर आणि सुधीरजी चव्हाण सर, हे प्रयागराज फायटर टीमचे ओनर्स आहेत. रमेश सिंग उर्फ छोटू या नावाने प्रसिद्ध असणारे हे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती असतील. सलामीची जोडी मैदानामध्ये रामदासजी नाईक सर आणि प्रशांतजी बोत्रे सर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार आहे. भरपूर उशिरापासून मॅच आपल्याला विलंब या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. संघांचं सहकार्य कोऑपरेट इथं झालं नाही आणि त्याचमुळे प्रयागराज टीमला ही 2 धावांची पॅनलाइज या ठिकाणी लावलेली आहे. 2 धावांची पेनल्टी धावसंख्येमध्ये ॲड केली जाईल. अजूनही फार उशीर केला जातोय. पहिला बॉल टाकण्यासाठी अगदी पहिला बॉल पिचिंग व्हायला हवा होता, कारण 12:30 वाजता मॅच समाप्त झाली आहे आणि 12:45 वाजला आहे. 15-20 मिनटं वाया गेला आपला. आपले मान्यवर उत्सुक आहेत मॅच पाहण्यासाठी, मात्र प्रयागराज फायटर टीम भरपूर उशीर केलेला आहे. आपण कदाचित एक इनिंग संपली असती, मात्र काही मेन खेळाडूंसाठी आपण उशीर करतायत, त्याच्यासाठी आपल्याला 2 धावांची पेनल्टी लावली आहे. आता मंथन डाके आलेले आहेत. आशिवरी अलिबाग संघाचा हा खेळाडू आज CB ट्रॉफीमध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळेल. त्याच्यासाठी कदाचित उशीर करत होता संघ आणि तो खेळाडू इथे उपस्थित झालेला आहे. पाहूया. जरूर मागची मॅच सुद्धा आपण पाहिली, केतन पाटील अलिबाग आशिवरीचे, त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतली आणि आशिवरीचं मैदानसुद्धा लाजवाब आहे. त्या मैदानावरती भरपूर मोठ्या स्पर्धा होत असतात अलिबागच्या आणि तिथूनच हे खेळाडू इथे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी मैदानाच्या वरून हेलिकॉप्टर लँड होत असताना पाहायला मिळतो आहे. मंथन बॉलिंगवरती सुरुवात करत असताना अगदी बराच वेळपासून आमचे फलंदाजसुद्धा तयार आहेत टीम प्रोटॉस एक्झिम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे. मात्र गोलंदाज मंथन आपल्या गोलंदाजीवरती फिल्डिंग सजवत असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक डीप मेडॉनलाईक क्षेत्ररक्षक आहे. हे डीपमध्ये वायडिश मडॉपलाईक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पिचिंग केला जातोय. या बॉलवरती ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू चिथ्या भरकटली आहे. चेंडू अवांतरचा इशारा पंच हेमंत कोळी सरांचा. अतिरिक्त धाबाडी सुरुवात झाली आहे टीमची. प्रोटॉस एक्झिम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड टीमची सुरुवात या धावसंख्येने झाली आहे एक्स्ट्रा स्वरूपात. पुढचा बॉल फेकण्यासाठी पुन्हा एकदा व्यासपीठासमोरून गोलंदाज मंथन डाकी, सलामीचे फलंदाज. हलक्या हाताने खेळायचा होता, मात्र फर्निचर डिस्ट्रॉय झालं आहे आणि पहिली विकेट मिळाली आहे. रामदास नाईक हे फलंदाज, इथून मात्र बाद.
सन्माननीय पाहुणे अरुण मिश्रा साहेब आणि अजय बाबर साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आपण एकूणच परिस्थिती पाहिली तर ही पहिल्या बॉलवरती विकेट एक्स्ट्राच्या स्वरूपात धाब आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण दाखल झालेले आहेत. ही शिस्तबद्धत आहे. पहा, जसा बॅट्समन गेला तसा नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये दाखल झाला. आणि आमचे श्रेयश झोरे कॅमेरामन सज्ज झालेला आहेत. किरण मालोरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचा आपण खेळ पाहू शकाल. पहिला विकेट पडल्यानंतर काहीसा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी. रामदास नाईक बाद झालेत पहिल्याच बॉलवरती. आणि अवांतरची एक धाव येत असताना एक गडी बाद ही सुरुवात झाली आहे टीम प्रोटॉन्स एक्झिम या टीमची. आणि दुसऱ्या बाजूने ज्या खेळाडूसाठी वेट केला जात होता, वाट पाहिली जात होती, तो मंथन डाकी मात्र इथे पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून देत असताना संघाला. पहिला एक वाईटचा चेंडूची एक धाव आली आहे जरूर अवांतरची. आता समोर असणार आहे किरण मालोरे सॅकिंग यांना. पुढचा बॉल मंथनचा फुलटॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बीट झाले सर्वच फलंदाज बीट झाला, खेळाडूही बीट झालेत. क्षेत्ररक्षक बीट होत असताना बॉल चालला सीमारेशिवाय लॉंग स्टॉपमध्ये. 1+4 5 धावा या चेंडूवरती. गेलेला आहेत. एक षटकारच जणू बोनसच्या स्वरूपात आलाय त्यांना. आणि धावसंख्या जाऊन पोचल्या या सिंगलने 7 या धावसंख्येवरती. विकेटी मिळाली आहे मात्र वाईटच्या स्वरूपात आलेल्या 6 धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकेल टीम प्रयागराज पॅटर्न टीमसाठी. आणि त्याच वेळेला आता स्ट्रायकिंग एनला फलंदाज प्रशांत बोत्रे आपल्याला पाहायला मिळेल. डावकुराचा फलंदाज त्याच्यासाठी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि डीपमध्ये एक वायडिश मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू फेकण्यासाठी मंथन तयार. प्रशांतसाठी इथे मात्र खोदून काढलाय बॉल. क्षेत्ररक्षक नाही आणि जागा पाहिली त्या दिशेने ठोकलाय हा 1 बाउन्सचा चौकार. आपल्याला पाहायला मिळतात. आणि 11 धावा धावफलकावरती लागत असताना आत्तापर्यंत या षटकामध्ये वाईटच्या स्वरूपात अगदी आपण वाईटच्या स्वरूपात 6 धावा पाहिल्या. आणि त्यानंतर हा चौकार आपण पाहतोय. चला, मॅच बॉल आला असेल तर लवकर सुरुवात करायची आहे. थोडा उशीर लागतोय बॉल येण्यासाठी आणि त्याचमुळे मॅचला सुद्धा सुरुवात होत असताना उशीर झालेला आहे. अगदीच आपण पाहिलं तर तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यामध्ये जो काही उशीर झाला ना तो इथे वेळ भरून काढणं आवश्यक असणार आहे. कारण 12 मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायच्या आहे. इतर मात्र मॅच कशा प्रकारे किती ओव्हरच्या खेळवल्या जातील हा सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह आयोजकांसमोर असणार आहे. पुढचा बॉल 11 धावा धावफलकावरती. प्रशांत पुन्हा एकदा बॅटची काढा लागली होती. अगदी पायाने चेंडू अडवला तिथे. सिंगलसुद्धा आली नाही. चेंडू अडवत असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालं. शॉर्ट थर्ड क्षेत्ररक्षक होते. तिथून मात्र सुधीर काका होते आणि त्यांच्या माध्यमातून अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव आली नाही. धावफलकावर धावा या ठिकाणी रोखल्या गेलेत 11 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा प्रशांत तयार आहे. तर ओनर सुद्धा आहेत. आणि या वेळेला पहा लाऊडली अपील. पंचांचं बोट आकाशामध्ये. प्रशांत बोत्रे या ठिकाणी बाद होत असताना पायचीच्या स्वरूपात. फिरतीच्या जाळ्या खऱ्या अर्थाने आज व्हॅलेंटाईनचा सुद्धा दिवस आहे. मात्र व्हॅलेंटाईन खरं तर प्रेयशीसाठी असावा असं नाही आहे.
तुमचं प्रेम तुमच्या आईवरती सुद्धा असू शकतं, बहिणीवरती असू शकतं आणि तमाम जमलेल्या या खेळाडूंचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि क्रिकेटमध्ये तुमच्यामधला हा व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना CB टापरीचं हे आयोजन आपण पाहतोय. दुसऱ्या विकेटचं पतन झालं 11 धावसंख्येवरती आणि प्रशांत इथे मात्र बाद होत असताना सफलता मिळाली आहे मंथन डाकीला. चांद पठाण मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. अजूनही चेंडू या षटकामध्ये एक बाकी आहे, कारण वाईटच्या अधिकचे चेंडू त्यावरती धाबाही आलेल्या आहेत. चौकारवरती धाबा झालेले आहेत, त्या मात्र 11 धाबा आणि त्यामध्ये आपण पाहतोय वाईटचा एक चौकार आणि प्रशांतच्या बॅटमधून एक चौकार आणि नवीन फलंदाज चांद पठाण आलेले आहेत मैदानावरती. त्याच्यासाठी जरूर स्पीडअप करायचं आहे. पंच आपण वाढ करा, अन्यथा अजूनही धावांची पेनल्टी लावली जाईल पहा, कारण 12 सामने खेळायचे आहेत. आयोजन कमिटीवरती तो दबाव आहे. कशा प्रकारे सामने समाप्त होतील. कट काढण्याचा प्रयत्न केला, प्लेड ऑन, फलंदाज झालाय बाद. तिसरी विकेट समाप्त झाली आतापर्यंत या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. विकास चव्हाण आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. फलंदाज क्रमांक 5 ज्या वेळेस मैदानामध्ये दाखल. 3 फलंदाज बाद झाले एकाच षटकामध्ये आणि त्याच वेळेस विकास पवार सर आलेले आहेत मैदानामध्ये. विकास पवार सर आलेले आहेत मैदानामध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज किरण संतोषजी शर्मा सर स्वतः या ठिकाणी ओनर आहेत टीमचे. किरण गोलंदाजी मार्गवरती अगदी मान सरोवर एंडकडून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 11 धावा लागलेल्या आहेत. किरण घाडगे आपल्याला पाहायला मिळतील, ज्याच्या माध्यमातून दुसरं षटक फेकलं जाईल आणि स्ट्रायकिंग एंडला किरण आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल त्यांच्यासाठी, फुलटॉस हलक्या हाताने ढकललाय, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. फक्त सिंगल बॉल पूर्ण. एका धाब्याने धावफलकावर धावा लागल्या, त्या मात्र 3 गडी बाद 12 धावा. पुढील मॅचसाठी तयार राहायचं पहा. फर्स्ट मॅच लुजर विपक्ष सन इम्पॅक्स क्लिनिंग अँड शिपिंग या टीमने तयार राहायचं आहे पहा पुढील मॅचसाठी. पुढचा बॉल या वेळेस काय अप्रतिम झेल टिपला तिथे. क्षेत्ररक्षक होते रमेश सिंग छोटू, हे फिल्डर होते. अप्रतिम झेल टिपलाय. थँक्यू सो मच. सूरज मोरे दाखल झालेले आहेत. इनायत क्रमांक 6. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 गडी बाद झालेत. कुठेतरी बिकट अवस्था. किरण घाडगे गोलंदाजी मार्गवरती सफलता मिळाली आहे आणि धाबा झालेल्या फक्त आणि फक्त 12 धाबा. त्याचबरोबर सूरज ज्यांना मात्र आवश्यक आहे एक चांगली इनिंग. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट, चांगला स्ट्रोक. बॉलवरती क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. एकूणच आपण परिस्थिती पाहिली तर टीम प्रोटॉन्स एक्झिम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड टीमची आपण अवस्था पाहिली ना, तर मात्र 4 गडी बाद 13 धावसंख्या. नाजूक अवस्था आहे, खराब अवस्था आहे. मॅचमध्ये मात्र या ठिकाणी उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर किरण मालोरे विरुद्ध
त्याचबरोबर सूरज मोरे या दोन्ही फलंदाजांना मात्र एक चांगली इनिंग करावी लागेल. किरणचा पुढचा बॉल शॉर्ट पिच होता, कट करण्याचा प्रयत्न केलाय, काय क्षेत्ररक्षण दर्जाचं पाहायला मिळालं. लाजवाब क्षेत्ररक्षण, चेंडूही आला, फक्त सिंगल झाले पूर्ण. योग्य रीतीने या ठिकाणी वाटचाल करत असताना गोलंदाजीच्या आधारे अगदी बॅट्समनवरती प्रभाव टाकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत किरण घाडगेच्या माध्यमातून. फक्त 3 धावा 4 बॉलवरती. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. पिचिंग या ठिकाणी पाहिली तर आपली स्टंपच्या लेवलला बॉल ट्रेव्हल झाला आहे आणि त्यावरती मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. डॉट बॉल समाप्त होत असताना धावसंख्या पाहायला मिळाले फक्त आणि फक्त 14 धावा. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू बाकी. धावा आल्या फक्त या षटकामध्ये 3 धावा, त्यामध्ये 1 विकेटचं पतनही झालं आहे. 4 विकेट 14 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल आहे आउटसाईड ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, त्यावरती मात्र ही अतिरिक्त धाव मिळणार, ती मात्र प्रोटॉस एक्झिम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड संघाला, आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. फलंदाज आपल्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतं सूरज मोरे, ज्याच्या माध्यमातून मोठी फटकेबाजी येणार का, हा प्रश्नचिन्ह. ऑन साईडला फ्लिक केलाय, डीप मध्ये मिड विकेटला चेंडू चालला, सी मारेच्या बाहेर. मच निडेड चौकार यावेळेस सूरज मोरेच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. 2 षटकांचा अंतिम खेळ समाप्त झालेला आहे. 4 गडी बाद झालेले आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. चौकार आला याच्या बॅटमधून. तो फलंदाज आहे सूरज मोरे. आवश्यक होती टीमला मोठ्या धावसंख्येची, आणि तिथून मात्र सुरुवात केली खरं तर 2 षटकांमध्ये 19 धावसंख्येची. हॅरी आलेले आहेत. 3ऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. मात्र एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर टीमची 4 गडी बाद 19 धावा. 3ऱ्या बदला पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती ट्रिपलला चित, क्लीन बॉल. फलंदाज 5वा बॉल. थँक्यू सो मच. 5वा गडी बाद झाला. इथे पहा प्रमोद कदम आलेले आहेत 7व्या क्रमांकावरती. 5 गडी बाद 19 धावसंख्या. अतिशय बिकट अवस्था, तिथे मात्र एक चांगला मोमेंटम देण्याची आवश्यकता आहे, एक भागीदारी घेण्याची आवश्यकता आहे टीमला. तिथून मात्र प्रत्येक वेळेला गोलंदाज अगदी फलंदाजांना या ठिकाणी रोखून धरत असताना काय गोलंदाजीने सुरुवात केली हरी कलेलनं. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळालेला डावखुरा आता फलंदाज प्रमोद कदम मैदानामध्ये दाखल झालेला. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सावरण्याची संधी आहे. किमान 45चा आकडा जरी गाठला तरी एक चॅलेंजिंग टोटल आपण उभं करू शकता. त्यासाठी आवश्यकता आहे मात्र खराब चेंडूवरती चौकारां षटकारांची आणि मात्र या ठिकाणी बागीदारी रत्नाची. हरी कलेचा पुढचा बॉल प्रमोदसाठी. डाकुरी आताचा फलंदाज समजू शकला नाही. बॉल मेरिटनुसार फलंदाजी होत नाही आहे. प्रत्येक वेळेला मोठा फटकाच्या मारण्याच्या नादामध्ये चेंडू बीट होत असताना पाहायला मिळतात फलंदाज, आणि त्याच वेळेला डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. दुसरा चेंडू समाप्त झाला आहे. स्कोअर कार्डवरती फक्त आणि फक्त 5 गडी बाद 19 धावा. टीम फलंदाजी करत असताना प्रोटॉस एक्झिम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड संघाची फलंदाजी आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूने प्रयागराज फायटर्स टीम अगदी गोलंदाजीने लाजवाब सुरुवात झाली आहे. पुढचा बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला चेंडूवर जेल पकडला गेलाय. 6व्या क्रमांकाचा गडी बाद झालाय. नक्कीच प्रशांत टिकटिक वाजायला लागली आता टीम प्रोटॉन्स एक्झिम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या डोक्यामध्ये. कारण अगदीच आपण पाहिलं ना तर
एकामागून एक धक्के देत असताना गोलंदाज पाहायला मिळतात आणि त्याच वेळेला मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. 6वा फलंदाज बाद झाला आत्तापर्यंत आणि षटकं समाप्ती झाले 2 आणि 3 चेंडू म्हणजे 15 बॉलमध्ये अगदीच आपण पाहिलं तर 6 गडी बाद. 19 धावसंख्येवरती स्कोअर कार्ड थांबून राहिला आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. संदीप घोडगे पाहायला मिळतात आणि त्याच्या बरोबरीने सूरज मोरे तो दर्जेदार खेळ दाखवतील का. स्ट्रायकिंग एंडला पहिल्याच बॉलवरती हा फटका एक्झिक्यूट केला आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका, त्यावरती सिंगल मिळाली आहे. 20 धावा लागल्या धावफलकावरती. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये आपण सर्वाधिक कमी धावसंख्या 39 पाहिलेली आहे आणि ती आपल्याला अंजनी फायटर्सच्या संघाची पाहायला मिळाली होती. पुढचा बॉल सूरज मोरेचा हा फटका अलाउंड द कार्पेट. सिंगल पुन्हा एकदा येते. एकेका धाबेने स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर एक फायटिंग टोटल उभे करायचे असेल तर आता मात्र मोठ्या फटक्यावर वाचून पर्याय राहिला नाही. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. तिसऱ्या ओव्हरमधला अप्परकटचा फटका. बॉल चालला थर्ड बॅनच्या दिशेने. चेंडू मागे क्षेत्ररक्षक वेगाने धावला होता, त्याला पार करत चेंडू चाललाय. बऱ्याच कालानंतर हा चौकार, संघर्षमय चौकार. आणि जवळजवळ 4-5 वाजेपर्यंत असे संगीत वाजवलं ना तरी वेगळीच मजा, क्रिकेटचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षक. स्नेहल मात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल खेळण्यासाठी धावसंख्या आतापर्यंत 25. पुढच्या बॉलवरती टोळा चांगला आहे, जास्त उंची, अंतर कमी. क्षेत्ररक्षक तांबळे आणि वेट करत असताना दुसऱ्या टप्प्याने बॉल उचलला, थोडं फंबल झालं. 2 धाबा घेण्याचा अवधी फलंदाजांकडे. 2 धाबा आणि सांघिक धावफलक 27 वरती. गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी आपण पाहायला मिळतात. गोलंदाज स्नेहल मात्रे पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्या. धावफलकावर 27 धाबा झालेल्या आहेत. सूरज मोरे फलंदाजी करतायत वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती. त्याला साथ देत असताना संदीप घोडगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील मॅचसाठी पहा. फर्स्ट मॅच लुझर विपक्ष सन इम्पेक्स क्लिनिंग अँड शिपिंग या टीमने यायचा आहे. पुढचा बॉल अलाउंड द कार्पेट केला, ऑफ ड्राईव्ह. पुढचा प्रयत्न आहे 2 धावांचा आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 29 धावसंख्येवर. हा फर्स्ट मॅच लुझर म्हणजेच पहिली मॅच कस्टम टीमला मी विनंती करतोय आपण टॉससाठी या. विपक्ष सन इम्पेक्स क्लिनिंग अँड शिपिंग या टीमने रिपोर्टिंग करायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा अलाउंड द कार्पेट खोडून काढलाय बॉल. अगदी यॉर्कर लेनचा बॉल होता, त्यावरती सिंगल आली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे प्रयागराज फायटर्स टीमने. त्यांना 2 धाबांची पॅनल्टी जरूर आहे, मात्र ज्या गोलंदाजीने मारा केला खरं अर्थ शिस्तबद्ध मारा, भेदक मारा, अचूक टप्प्याचा मारा कसा असावा त्याचं जातीवंत उदाहरण आपल्याला प्रयागराज फायटर्स टीमकडून पाहायला मिळतं आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. 30 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक कमी धावसंख्या आत्तापर्यंत नोंदवली गेली आहे. अजून पाहूया पुढील काळामध्ये अजून मोठी फटकेबाजी येते का, मात्र नाही आहे. कांचन पालकर सर, आपण एकूणच परिस्थिती पाहिली तर एकच षटकार आला नाही आतापर्यंत या इनिंगमध्ये. 2 चौकार फक्त आलेले आहेत आणि त्याचमुळे धावसंख्या रोखली गेली आहे ती 31 धावसंख्येवरती. सिंगल काढली आहे 3 चेंडूवरती. 4 चेंडूवरती आत्तापर्यंत 6 धाबा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावफलकावर फक्त 31 धाबा लागलेल्या आहेत. पुढचा बॉल स्नेहलचा, त्यावरती चांगला स्ट्रोक, अगदी गुडघा टेकून फटका खेळला आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय, पकडला चेंडू, तोपर्यंत सिंगल फक्त काढली आहे. एकेका धाबेने मोर्चा सांभाळला आहे खरं तर, कारण धक्के लागले सुरुवातीला, त्यातून सावरत असताना टीम प्रयागराज फायटर्स इकडे मात्र अगदी आपण पाहिलं तर प्रोटॉस टीम कुठेतरी सावरण्याची संधी त्यांना लाभली नाही आणि खूप कमी धावसंख्येमध्ये
हा संघ रोखला गेलाय. टॉपेज लागली आहे, फलंदाज झालाय बाद आणि स्कोर कारवरती धावा आलेला आहे. 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 32 धावा. थँक्यू सो मच डीजे. 2 धाबांची पॅनल्टी ॲड केली जाईल आणि टोटल स्कोर 34 असेल आणि 35 धाबसंख्येचं टार्गेट असेल टीम प्रयागराज फायटर टीमला. जाऊया टॉसकडे, जिथे जोडले जातील आमचे तुषार शिंदे सर. हॅलो. तर सामना क्रमांक 5 त्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. एका बाजूने कस्टम संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये सन इम्पॅक्स क्लिअरिंग सन्माननीय श्रीमान राम राजमाने साहेब आणि संतोषजी फापाळे साहेब यांचा संघ त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल. दोनही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे आपल्या विनंती आहे आणि पुढील सामन्याचा टॉस आपण संपन्न करतोय. सन्माननीय तुषारजी कुटार साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. आपल्या स्पर्धेचे अन्नदाते आहेत सन्मान्य श्रीमान अजयजी गलांडे साहेब. आपण देखील या. दोघांना विनंती आपण या. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. सामना क्रमांक 5 त्याचा टॉस संपन्न केला जाईल. एका बाजूने कस्टम संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सन इम्पॅक्स क्लिअरिंग हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. सन इम्पॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. सन्मान्य श्रीमान राम राजमाने साहेब आणि श्रीमान संतोषजी फापाळे साहेब दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोघांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य श्रीमान राम राजमाने साहेब आणि सन्मान्य श्रीमान संतोषजी फापाळे साहेब दोघांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचा संघ मैदानावरती खेळेल सन इम्पॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग आणि त्यांच्या विरोधामध्ये कस्टम असा सामना असेल. टॉससाठी यायचे विनंती आहे. सन्मान्य श्रीमान जय भानुशाली साहेब आपण या. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. सन्मान्य श्रीमान जय भानुशाली साहेब आपण यायचंय. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. अजयजी आपण देखील या. आपल्याला देखील विनंती आहे आणि तुषारजी आपण देखील यायचं आहे. या विनंती आहे. सन्मान्य श्रीमान जय भानुशाली साहेब, अजयजी गलांडे साहेब आणि तुषारजी कुटार साहेब आपल्या सगळ्यांना विनंती आपण या. सन इम्पॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग संघाचे संघनायक आपण त्वरित टॉससाठी यायचे आपल्याला विनंती आहे. पुढील सामना आपण त्वरित सुरू करा विनंती आहे. दुसरा डाव आहे. दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करायची आहे. ओपनिंग पेअर आपण त्वरित मैदानावरती यायचं आहे. आपल्याला दिवसभरामध्ये 11 सामने खेळवायचे आहेत याची देखील नोंद आपण करून घ्या. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. सन इम्पॅक्स क्लिअरिंग अँड शिपिंग प्लीज थोडंसं सहकार्य करा विनंती आहे. हेड इज द कॉल. हेड इट इज. टॉस संपन्न झाला आणि कस्टम संघाने टॉस जिंकलाय. साहेबांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचे. जय सर आपण स्थानापन्न व्हायचे मंचावरती. तर कस्टम संघानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? पहले फील्डिंग करेंगे. पहला मैच आप पराजित हुए हैं. यहाँ पे फील्डिंग करने का फैसला आपने क्यों किया?
देखिए पहला मैच हम वैसे देखा जाए तो काफ़ी अंतर से हारे हैं और उस रन रेट को ठीक करने के लिए हम कोशिश करेंगे कि जो भी टारगेट रहे उसको जल्दी से चेज करें इसके लिए। ये प्रतियोगिता के बारे में क्या कहेंगे? लगातार 11 साल इसका आयोजन किया जा रहा है, इसके बारे में भी सुनना चाहेंगे हम। देखिए प्रतियोगिता बहुत अच्छी हो रही है, आयोजन बड़े अच्छे से किया जा रहा है, सारी सुविधाएं दी जा रही है और टाइम से जो भी चल रहे हैं मैच, तो काफ़ी अच्छी प्रतियोगिता हो रही है और आगे भी ऐसे ही चलता रहे, ऐसा मेरी शुभकामनाएं। थँक्यू. तर सन इम्पॅक्ट संघाचे संघनायक आपल्यासोबत आहेत. तर टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? नाही आम्ही पहिली बॅटिंगच केली असते. तर निर्णय कुठेतरी टॉसचा पथ्यावरती पडलाय. येस. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सन इम्पॅक्ट संघ पहिला सामना खेळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये कस्टम संघ खेळताना पाहायला मिळेल. कस्टम संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते करतील क्षेत्ररक्षण, ही न्यूज आहे टॉस बॉक्समधून. आणि आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे जोडले जातील संतोषजी पंडित सर. धन्यवाद तुषार शिंदे जी। बिल्कुल ही टॉस होता हुआ अगले मैच का, परंतु यहाँ पर मुकाबला शुरुआत होता हुआ, जीतने का लक्ष्य 35 रनों का। दोनों ही मंथन बंधु यहाँ पर आते हुए, बिल्कुल देखा जाए तो मंथन डाकी और साथ में उनके साथ दर्शन चेक डाकी। चेक चेक. सन्माननीय लिंगमसेठ नाडर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्यासोबत भीमाजी मामा वाळुंज यांचं देखील आगमन झालंय. भीमाजी मामा यादव यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपल्या दोघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम बोथ ऑफ यू. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्मान्य श्रीमान लिंगमसेठ नाडर साहेब, आपण मंचावरती या. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपली जागा आमच्या हृदयात, म्हणजे आमच्या मंचावरती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 4 ओवर के मुकाबले हैं। बिल्कुल ही देखा जाए तो टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय था। निर्णय अच्छा साबित होता हुआ। 34 रनों पर बांध कर रखे थे, 35 रन बनाने होंगे। अभी तक इस ओवर में 2 गेंदों के ऊपर कोई भी रन नहीं आता हुआ। डाकी बंधु इस समय मैदान पर, मंथन डाकी, दर्शन डाकी। गेंदबाज अपने गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार जाते हुए, थोड़ी सी मुश्किल आई थी, शायद पैर पीछे से अटकता हुआ। थॉर्डमैन जो कि थोड़ा सा पीछे, जरूर 30 गज के अंदर, एक शॉर्ट स्लिप भी कह सकते, परंतु थॉर्डमैन के रूप में वहां पर इस बार गेंदबाजी में परिवर्तन। टप्पा खाते ही गेंद थोड़ा सा बाहर की तरफ मुभ लेता हुआ अंपायर हेमंत कोहली और उनके साथ इस समय मैदानी अंपायर का काम करते हुए नीलेश जी। तीसरा अंपायर का काम इस समय देखा जाए तो कमेंट्री बॉक्स में बिल्कुल ही रोशन खापने सर, कौन है क्या, अच्छा सॉरी, यहाँ पे दोनों ही रोशन खापने सर और हेमंत कोहली जी इस समय मैदान पर। तीसरा अंपायर नीलेश जी के द्वारा। इस बार ये गेंदे, बॉल और गेंदों के संपर्क तो जरूर हुआ, परंतु कोई रन अभी तक नहीं बनते हुए। कुछ ज्यादा ही रक्षात्मक यहाँ पर करते हुए अच्छी गेंदबाजी, तारीफ करनी होगी गेंदबाज की। पावर प्ले में 4 गेंदें अभी तक गई है और 4 गेंदों में कोई भी रन नहीं आता हुआ। संदीप गोडगे एक अच्छे गेंदबाज, इस बार बिल्कुल ही सीधा खेला, डीप मिड ऑफ तैयार थे वहां पर, गेंदों को गदर किया। 1 रनों से इस समय टीम आगे बढ़ता हुआ। खाता खुला 5वें गेंदों के ऊपर। दर्शन डाकी का बल्ला जरूर बोला, परंतु 5वें गेंदों पे 1 रन आते हुए पावर प्ले इस समय चलता हुआ। अंतिम गेंदों की पावर प्ले की। शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थॉर्डमैन, बैकवर्ड पॉइंट थोड़ा सा पीछे, शॉर्ट कावर, मिड ऑफ 30 गज के अंदर और मिड ऑन भी 30 गज के अंदर। अगली गेंद और मंथन के बल्ले से इस बार ये सीधा, बहुत ही बेहतर, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। ओवर के अंत में आए छक्का।
वो भोजन करने के लिए जहाँ पर भोजन की व्यवस्था की जगह बनाई गई है वहाँ जाकर भोजन करें। मंथन डाकी जिन्होंने अंत भला तो सब भला 7 रन बने हैं ओवर के समाप्ति के बाद, तो बिल्कुल ही देखा जाए इसमें गेंदबाजी में गेंदबाज प्रवीण दाते इस समय गेंदबाजी के लिए आते हुए रेलवे ट्रैक एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार होता हुआ। अंत भला तो सब भला अंतिम गेंदों पे छक्का आया था, 7 रन बने थे। 5 गेंदों में 1 रन था, 6 गेंदों में 7 रन बना और जीतने का जो लक्ष्य है वो उतना बड़ा भी नहीं है, परंतु क्रिकेट के इतिहास में अगर देखा जाए तो कोई भी स्कोर बड़ा या छोटा नहीं होता। खेलना होता है, खिलाड़ियों को करना होता है। और बिल्कुल ही यहाँ पर गेंदबाजी में परिवर्तन, इस समय गेंदबाज प्रशांत को लाया जाए गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज प्रशांत होंगे तो हाथ थोड़ा सा ऊपर करें प्लीज। यस, थैंक यू। और इस समय तैयार गेंदबाजी के लिए प्रशांत, सामना करेंगे दर्शन। 5 गेंदों में 1 रन बनाकर खेलते हुए। शॉर्ट कवर ऑफ साइड में सिलेमिडॉन अंदर रखा है जरूर। डीप स्क्वायर लेग को देखना होगा जहां भी रखा जाए किसी तरह से, क्योंकि अब दूर में खड़े हैं खिलाड़ी। प्रशांत के बल्ले से इस बार थोड़ा सा एज लेता हुआ और बिल्कुल ही डीप गली बाउंड्री और थर्ड मैन के बीच से निकलता हुआ 4 चौका। स्वागतम, ज्यांची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो, सन्मान्य श्रीमान लिंगमसेठ नाडर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम सर, या स्पर्धेमध्ये आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंप के बाहर हवा में उड़ाने की कोशिश किया, वहां पर कैच छूटा है। बहुत ही बड़ा जीवनदान यहां पर आता हुआ 10 रन के लिए। 3 रन के द्वारा कैच छोड़ा गया। हाथों में स्वयं कप्तान है, परंतु भी अनिश्चितता होती है। देखिए कभी कभी अच्छी कैच आपके हाथ से निकल जाती है और जो भयानक कैच होती है उसको आप ले लेते हैं, और ये आसान सा हो सकता था, परंतु हाथों से छटके कप्तान वहां पर नाराज अपने आप पर। करेंगे तो क्या करेंगे। और इस बार बहुत ही दूर जाएगी गेंदे। रिवर्स पिच किया, स्विच अप करते हुए गेंदों को भेजा। 6 रनों के लिए गेंदे आई है। मंथन डाके की बल्ला से दूसरा छक्का लगा। राया गेंदे हवा में, देखना होगा किसी तरह से गेंदों को रोकने की कोशिश की गई थी। बहुत ही बेहतरीन, परंतु यहां पर ये देखना होगा आखिर चौका है या छक्का है। और स्वयं छक्का के लिए बता रहे फील्डर, और ये 6 रन आया। टाइगर छाप छक्का।
सन्माननीय प्रशांतजी परब साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय श्रीमान प्रशांतजी परब साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बिल्कुल ही तुषार 40+ मास्टर चैंपियन ट्रॉफी जो हुआ था उनके द्वारा की गई थी बेलापुर के मैदान पर पिछले महीने में 40+ मास्टर्स चैंपियन ट्रॉफी था. बिल्कुल ही तारीफ करनी होगी प्रशांत परब जी का. इसी बीच ये गेंद और इस बार फिर से उड़ाने की कोशिश किया है, कावर के रीजन में गई है, 2 खिलाड़ी उसके पीछे है, परंतु फिर कैच छूटा. आज क्या बात है, दोनों ही बंधुओं को एक एक कैच का जीवनदान मिला है, दर्शन को भी और मंथन को भी. तो दोनों ही बंधुओं के यहाँ पे एक जीवनदान का काम आएगा क्या. टीम जीतने के पास पहुंचते हुए परंतु अभी भी दूर खड़े हैं. 26 रन अभी तक बनते हुए, 9 रन अभी भी. डफली वाले, डफली बजा मेरी त्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. अजय जी गलांडे के द्वारा प्रत्येक विकेटों के ऊपर 1000 रुपये आएगा. क्या बात है प्रवीण दाते जी, आपके लिए सामना करेंगे मंथन. प्रत्येक 6 के ऊपर 2000 रुपये का पुरस्कार रखा है संतोष शर्मा जी ने. तो इस समय देखना होगा गेंदबाज के ऊपर बल्लेबाज भारी होते हैं या बल्लेबाज के ऊपर गेंदबाज भारी होते हैं. चलिए इस समय एक तरफ अजय जी, एक तरफ संतोष शर्मा जी. छगे के ऊपर 2000, विकेट के ऊपर 1000. क्या बोली लगेगा आगे, ये देखना होगा. चलिए बहुत ही अच्छी बात है. यहाँ पर मैदान के बाहर भी रोचकता, मैदान के अंदर भी रोचकता. ये 6 रन, 2000 का नोट जेब में आता हुआ. बिल्कुल ही यहाँ पर यानी 3000 अब के छगे के ऊपर. और ये थोड़ा सा गेंद फेंकने की कोशिश की गई थी हल्के हाथों से, बिल्कुल ही फंसाया. यहाँ पर 6 रन तो आ चुके हैं, अब सिर्फ 3 रन चाहिए जीतने के लिए. अगर छगा लगाते हैं तो बिल्कुल ही 2000 फिर आएगा संतोष शर्मा जी की तरफ से, 1000 आएगा मयूर देरेगी की तरफ से. तो बिल्कुल ही 3000 बनेगा. एक छगे की जरूरत और जीतने के लिए 3 की जरूरत. और इस बार बल्ले की ऊपर ही सिरे से लगकर थॉर्डमैन के क्षेत्र में जा रही है गेंद, वहां पर फील्ड की गई और 1 रन यहां पर और आते हुए इस 1 रनों के साथ स्कोर में इजाफा. बचे हुए अब जो 2 रन हैं वही बनाने होंगे जीतने के लिए. देखिए यहाँ पर खेलने के लिए, क्योंकि टीम के रन रेट को भी बनाना है. अगर आप पैसे के लिए खेलेंगे तो फिर टीम के ऊपर दबाव होती है. तो किसी भी खिलाड़ी पैसे के लिए नहीं खेलते, वो सिर्फ अपना खेल का प्रदर्शन करते हैं और बिल्कुल ही उसी बीच उनको आनंद भी होती है. बस इस बार ये गेंद नीची रही, थोड़ा सा अंतर आत्मा से गेंदों को डाला गया था, थोड़ी सी बाहर रखी गई तो ऑपोजिशन के. आज दर्शन की बल्ले उतने बेहतर नहीं बोल रही है जो दर्शन जाने जाते हैं, क्योंकि अभी तक देखा जाए तो दर्शन ने 8 गेंदों का सामना किया है और 6 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए. तो थोड़ा सा दबाव में आज दिखा है. एक जीवनदान भी मिला था दर्शन डाकी को. कभी कभी होती है किसी पिच के ऊपर शायद अच्छे खिलाड़ी को अच्छा बल्लेबाजी करने को मौका ना मिले. और ये आवाज सुना और आया 4 1 बाउंस 4. जीत मिली इसी के साथ और बिल्कुल यहां पर अभिनंदन रहेगा
प्रयागराज फाइटर्स को अगला मुकाबला के लिए, परंतु यहाँ पर शुभेच्छा रहेगा अगले मुकाबले के लिए। बिल्कुल ही अगर देखा जाए तो प्रो ट्रांस सॉल्यूशन के लिए तो यहाँ पर शुभेच्छा रहेगा, अभिनंदन रहेगा भी। और बिल्कुल ही दोनों आते हुए अगर देखा जाए तो तीसरे ओवर में मुकाबला जीता है, ये चौका लगा था और इसके साथ ही कुल स्कोर बनते हुए इनाम मंथन की मैन ऑफ द मैच। बिल्कुल ही विकेट भी लिया था गेंदबाजी में और बल्लेबाजी में भी लाजवाब बल्लेबाजी करते हुए, तो मैन ऑफ द मैच का यहाँ पर जाएगा, बेहतरीन अंदाज रहेगा मंथन डाकी के द्वारा। लिंगम सर जी का भी आगमन हुआ है, पहले ही आ चुके थे, बिल्कुल ही उनका भी स्वागत करते हो इस तरह से। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सन्माननीय अमितजी वाडकर नवी मुंबई पोलीस आणि सन्माननीय श्रीमान सचिन सेठ गुंजाळ उद्योजक मुंबई या दोन्ही मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपल्या दोघांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय श्रीमान अमितजी वाडकर साहेब नवी मुंबई पोलीस आणि सन्माननीय श्रीमान सचिन सेठ गुंजाळ उद्योजक मुंबई या दोन्ही मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्या दोघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी विनंती करतोय दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि या स्पर्धेला प्रत्येक वर्षी ज्यांनी अन्नदान दिलंय सन्मान्य श्रीमान लिंगम सेठ नाडर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब। तीन विकेट आणि 26 धावा देखील बनवल्यात। मंथन डाकी आपण यायचंय, अप्रतिम कामगिरी राहिली।